नमस्ते बालमित्रांनो, गोष्टीच्या खजिन्यातील आजची गोष्ट आहे मातीचा जादूगार. जितू खिडकीत बसून पुस्तक वाचत होता. जितू खूप पुस्तके वाचायची आणि बाबांना अनेक प्रश्न विचारायचे. हा जणू जितूचा छंदच. उन्हाळ्याची सुट्टी होती. असह्य झालेल्या उन्हामुळे कुठे फिरताही येत नव्हते. त्यामुळे घरातच बसून छान छान पुस्तके वाचायची. हा जितूचा उन्हाळ्याच्या सुट्टीतील दिनक्रम. आता सुट्टी संपत आली होती. इतक्यात अचानक आकाशात ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा सुटला. काही वेळातच पहिल्या पावसाचे टपोरे थेंब अंगणात पडायला लागले. अंगणात पडलेल्या या थेंबांमुळे एक वेगळाच सुगंध जितूला आला. हा सुगंध याआधी त्याने कधीही घेतला नव्हता. कसला भारी आहे हा सुगंध. कुठून बरं आला असेल हा सुगंध. बाबांनाच विचारतो असे मनाशी म्हणत तो बाबांकडे पळाला. बाबा ऑफिसचे काम करत होते. बाबा, पाऊस पडल्यावर आता किती छान सुगंध आला. कशाचा आहे हा सुगंध. मातीचा की पावसाचा. जितूचे लागोपाठ प्रश्न सुरू झाले. हो, थांबशील की नाही. किती हे प्रश्न. बाबा त्याला थांबवत म्हणाले, चल दाखव मला कुठून येतोय सुगंध. बाबा हातातली फाईल बाजूला ठेवत म्हणाले. जितू आणि बाबा खिडकीत आले. दोघांनीही भरभरून सुगंध घेतला. किती मस्त आहे ना हा सुगंध. सांगा ना कशाचा आहे हा सुगंध. जितूने पुन्हा विचारले. बाबांनी जितूला खाली बसवत सांगितले, हा आहे मातीचा सुगंध. हा सुगंध पहिल्या पावसानंतरच येतो. पण कशामुळे येतो हा सुगंध. जितूने पुन्हा प्रश्न विचारला. अरे हो, सांगतो ना, ऐक. असे म्हणत बाबांनी सांगायला सुरुवात केली. जमिनीच्या आत एक छोटासा धाग्यासारखा जीवाणू असतो. तो इतका छोटा असतो की तो आपल्याला सूक्ष्मदर्शिकेनेच दिसतो. त्याचं नाव ऍक्टिनोमायसिट. बाबा, तुम्ही मला हा सुगंध कशामुळे येतो ते सांगा. अरे वेडोबा, या जीवाणूंमुळेच येतो हा सुगंध. बाबा हसत म्हणाले. काय सांगताय, खरंच. पण कसं काय. जितू आश्चर्याने म्हणाला. हा छोटासा जीव मोठा कर्तबगार आहे. हा ओलसर किंवा उबदार मातीत आढळतो. उन्हाच्या तीव्रतेमुळे या जीवाणूंची हालचाल थांबते. जणू तो सुस्तावतो. जसजसा पावसाळा जवळ येतो तस तसा हा क्रियाशील होतो. पुढे आपल्या शरीरातून एक जिओस्मिन नावाचा पदार्थ बाहेर सोडतो. हे जिओस्मिन जेव्हा पहिल्या पावसाच्या संपर्कात येते तेव्हाच हा सुंदर सुगंध आपल्याला येतो. गंमतच आहे ना. बाबा म्हणाले. बाप रे, एवढासा जीव, पण किती भारी कमाल करतो नाही. जितू म्हणाला. अरे एवढेच नाही तर हा पठ्ठ्या जमिनीचा पोतही सुधारतो. झाडांना वाढीसाठी मदत करतो. मेलेली जनावरे आणि झाडांचे विघटन करून परत झाडांना अन्न पोहोचविण्यास मदत करतो. जादूगारच आहे हा. बाबा म्हणाले. खरंच जादूगारच आहे हा. मातीचा जादूगार. जितू म्हणाला. दोघेही मग मातीच्या सुगंधासवे पावसाचा आनंद घेऊ लागले. बघा हा मातीचा जादूगार, हा जीवाणू दिसला.